श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे 12 एप्रिलला आहे तो म्हणजे चैत्र नवरात्रीमधील शुक्रवार आणि या दिवशी एके ठिकाणी आपल्याला 5 बांगड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। आता चैत्र नवरात्र जी आहे तर ती गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत असते आणि या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची असते। बऱ्याच ठिकाणी नवरात्रीमध्ये घट सुद्धा बसवले जातात। बघा, ज्याप्रमाणे शारदीय नवरात्र असते तर त्याप्रमाणेच ही चैत्र नवरात्र सुद्धा असते आणि वर्षामध्ये 4 नवरात्र येतात। त्यापैकी 2 गुप्त नवरात्र असतात, तर एक असते चैत्र नवरात्र आणि एक असते शारदीय नवरात्र। तर अशी ही चैत्र नवरात्र गुढीपाडव्यापासून सुरू झालेली आहे आणि या नवरात्रीमधील शुक्रवार हा 12 एप्रिलला आलेला आहे आणि त्या दिवशीच आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत। आपली कुलदेवी जर आपल्यावरती नाराज असेल तर तिची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे। कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण जर तुमच्यावरती कुलदेवी प्रसन्न असेल, कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्या घरावरती असेल तर आपल्या घराचे कल्याण होते, अन्यथा त्या घराची कधीही प्रगती होत नाही। त्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावरती असायलाच हवा। एक वेळ तुम्ही इतर कोणत्याही देवदेवतांचे काहीच केले नाही तरी चालेल, परंतु कुलदेवीची सेवा जी आहे तर ती मात्र आपल्याला करायलाच हवी। जर तुम्ही कुलदेवीचेच काही करत नसाल आणि इतर देवदेवतांचे तुम्ही खूप करत आहात तर ते सर्व व्यर्थ आहे। कुलदेवी जर नाराज असेल तर तुम्ही इतर देवतांचे करून त्याचे फळ आपल्याला मिळत नाही। कुलदेवीची आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। नवरात्र जी आहे तर ती आदिशक्तींची साधना मानली जाते, म्हणजे नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण आदिशक्तीची साधना, उपासना, पूजा करत असतो आणि या नवरात्रीच्या दिवसांपैकी 8वा जो दिवस असतो ज्याला आपण दुर्गाष्टमी म्हणतो तर अत्यंत खास असा दिवस असतो। तुम्हाला इतर दिवशी जरी नाही जमलं, म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी इतर दिवशी जर कुलदेवीची सेवा करणे झाले नाही तरी चालेल, परंतु दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती आवर्जून करायची आहे आणि दुर्गाष्टमी जी आहे तर ती 16 एप्रिलला आलेली आहे। बघा, तुम्हाला 12 एप्रिलला एके ठिकाणी 5 बांगड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्ही 16 एप्रिलपर्यंत कधीही कुलदेवीची सेवा करायची आहे। 16 एप्रिलला जरी केली तरी सुद्धा चालेल। चला तर मग आता आपण सर्वप्रथम हे पाहूया की आपल्याला कुलदेवीची कोणती सेवा करायची आहे। तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची जर मूर्ती असेल तर आपल्याला कुलदेवीला विधिवत अभिषेक करायचा आहे। म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे, यानंतर तुम्हाला पंचामृताने आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे। यानंतर कुलदेवीची पूजा करायची आहे। हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। तुमच्याकडे जरी फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्या फोटोला हळदी कुंकू लावायचा आहे, हार घालायचा आहे। यानंतर धूप दीपाने ओवाळायचा आहे, नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि आपल्याला आवर्जून कुलदेवीच्या टाकावरती, तुमच्याकडे टाक असेल, मूर्ती असेल तर त्याला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन म्हणजे काय तर आपल्याला कुलदेवीला कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचे आहे। कुंकुमार्चन केल्यामुळे काय होतं, हे जे आपण कुंकुमार्चन करतो तर ते जे कुंकू आहे तर त्या कुंकवामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती जी आहे तर ती आकृष्ट होत असते आणि हे कुंकू तुम्ही जेव्हा बाहेर जाल, एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाल तर तेव्हा जर आपण कपाळावरती लावलं तर आपली जी कामे आहेत तर ती होत असतात। त्याप्रमाणेच आपली जी कुलदेवी आहे तर ती सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते, आपल्याला आशीर्वाद देते आणि जेव्हा कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तेव्हा आपल्या घराची प्रगती होत असते, भरभराट होत असते। तर अतिशय साधी सोपी सेवा आहे की कुलदेवीला कुंकुमार्चन करणं। तर तुम्ही नक्की या नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीला, जी काही तुमची कुलदेवी असेल तर तिला कुंकुमार्चन करू शकता। आता पाहूया ते म्हणजे आपल्याला 5 बांगड्या ज्या आहेत तर त्या कुठे ठेवायच्या आहेत। बांगड्या घेताना काचेच्याच घ्यायच्या आहेत, हिरव्या रंगाच्याच बांगड्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर ह्या बांगड्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला ह्या बांगड्या ज्या आहेत तर त्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत। तुम्हाला म्हणायचं आहे ते म्हणजे महालक्ष्मी अष्टकम आणि लक्ष्मी मातेचा मंत्र जो तुम्हाला येत असेल तर तो 108 वेळेला म्हणा, किंवा एवढे शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळेला 21 वेळेला म्हटलं तरी सुद्धा चालेल। आणि ह्या ज्या बांगड्या आहेत तर त्या लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला दिवसभर या बांगड्या लक्ष्मी मातेच्या चरणाजवळच राहू द्यायच्या आहेत
आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर जवळपास जर लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तर लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन त्या मूर्तीच्या चरणावर ह्या बांगड्या ज्या आहेत तर त्या अर्पण करून यायचं आहे। तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर एखाद्या सवाष्ण स्त्रीला घरी बोलवायचं आहे, तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिला तुम्हाला ह्या ज्या 5 बांगड्या आहेत तर त्या द्यायच्या आहेत आणि तसेच तुम्हाला गोडाची मिठाई सुद्धा प्रसाद म्हणून द्यायची आहे। तर अशा प्रकारे जरी केले तरी चालेल। यामुळे काय होतं तर आपल्याला सौभाग्य जे आहे तर ते अखंड सौभाग्य प्राप्त होत असते, आपल्या पतीची प्रगती होत असते, भरभराट होत असते, माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद सुद्धा प्राप्त होत असतो। तर अशा प्रकारे तुम्ही या काचेच्या ज्या 5 बांगड्या आहेत तर या नवरात्रीमध्ये शुक्रवार जो आहे तर तो 12 एप्रिल आलेला आहे, तर या दिवशी या 5 बांगड्यांचा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता। अखंड सौभाग्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे।